आपण समर्थांवर होतो. समर्थांचं म्हणजे ओव्हरऑल योगदान जितकं होतं म्हणजे ते गुप्तचर यंत्रणेत पण तेवढंच होतं. आता एक अतिशहाणा आलाय, हम्म, त्यांनी समर्थांचं एक समकालीन चित्र सापडले की ते एका बादशाह सोबत बसलेले. हम्म, कसं आहे ना, समर्थांनी 3 पिढ्या पाहिल्यात. शहाजीराजांची तळमळ पाहिली आहे, त्यांनी त्या अनुषंगाने कार्य केलं. हम्म, छत्रपती श्री शिवाजी महाराजांना सहयोग लाभला. हा, आपल्या इकडे लोक लगेच श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा वाद धरतात मनामध्ये. हम्म, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी समर्थांकडनं प्रचंड आध्यात्मिक मार्गदर्शन घेतलेलं आहे बरोबर. आणि त्यांनी तसं कार्य केलेलं आहे. याचा अर्थ असं होत नाही की लगेच गुरु शिष्यांची जोडी वगैरे, हम्म, पण प्रचंड आदर आहे शिवाजी महाराजांना समर्थांच्या मनात आणि समर्थांच्या मनात शिवाजीराजांबद्दल. बरोबर. संभाजी महाराजांना खूप लहानपणापासून रामदासी कीर्तनांमध्ये बसवणं, प्रभू रामचंद्रांचा पराक्रम सांगणं. हम्म, आपण त्या तत्वाची माणसं आहोत, राष्ट्रभक्त माणसं, की बाबा आपल्याला हनुमंत आणि प्रभू रामचंद्रांचं युद्ध का आवडतं, कारण आपल्या धर्मावर आघात बसल्यानंतर ते आपल्या कामी येणार आहे. मी जे तिन्ही परंपरा सांगितल्या ना समर्थांच्या, हम्म, संभाजी महाराजांना ते त्यांनी भरभरून दिलेले. बरोबर. आणि नक्कीचपणे समर्थांचे सगळे कार्य म्हणजे राष्ट्रभक्तीशीच निगडीत असू शकतं. बरोबर. आणि मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की जेव्हा शिवरायांचं बालपण होतं तेव्हा जिजाऊ माँसाहेब त्यांना रामायण महाभारत हे सगळे आपल्या गोष्टी सांगायच्या. तसे महाराज मोठे झाले. शंभूराजांच्या बालपणाच्या वेळेस रामायण महाभारत होतंच, पण शिवचरित्र पण सुरूच होतं. महाराजांच्या कथा पण शंभूराजा ऐकतच होते की आज तुझे बाबा इकडे गेले, आज तुझ्या बाबांनी अफजल खानाचा वध केला, आज तुझ्या बाबांनी शाहिस्ते खानाचे बोटं छाटली, आज तुझे बाबा मिर्झा राजांना भेटायला गेले, आज त्यांच्याशी काय बोलणं झालं. तर शंभूराजांच्या बालमनावरती या सगळ्या गोष्टींचे संस्कार होतच होते. त्यामुळे जे लोक म्हणतात की शंभूराजे तर हो ते तर फितूर झाले होते, हो, मला असं वाटतं त्यांच्या बुद्धीची दृष्ट काढावी मोरेनी. कारण की जर हे संस्कार त्यांच्यावर झाले आहेत तर शंभूराजे कधी फितूर होऊच शकत नाहीत. एका वाक्यात उत्तर देऊ का तुमचं? संभाजी महाराजांनी एक कागद लिहिलेला आहे, तो आज पाहता येतो. शिवदेनचे एक पुस्तक आहे शिवदेनचं, की संभाजी महाराजांची कागदपत्रे नावाचं. शोधा, नसेल भेटल तर विकिपीडिया वगैरे जिथं असेल तिथं साधनं उपलब्ध आहेत. एका वाक्यात संभाजी महाराजांनी सांगितलंय, मी सगळ्यांसोबत प्रभू रामचंद्रांप्रमाणे आचरण ठेवलेलं आहे. मग ते सांगतायत ना, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आचरण ठेवलेलं आहे, मग याचा अर्थ काय होतो? की त्यांचं आचरण हे सभ्याचारच आहे ना कुठंतरी. फक्त काही गोष्टी राजकारणात असतात, त्या राजकीय दृष्टिकोनातून घ्याव्या लागतात. बरोबर. समर्थांनी कधी असं लिहून ठेवलं आहे का या मानसिकतेबद्दल, की म्हणजे अगदी परखड? निश्चितपणे आसमानी सुलतानी काय आहे समर्थांचं. किती गृहजनी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती झामुकी झाजवी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. समर्थांनी बघितलंय, रामांचं मंदिर कोसळलेलं बघितलंय. असे तू हिमाचल समर्थांनी संपूर्ण प्रवास केला आणि त्या प्रवासामध्ये समर्थ रामदासांनी पाहिलं की प्रचंड प्रचंड इस्लामी अत्याचार माजलेला आहे. मग काय केलं पाहिजे? समर्थांनी ओळखलं की समाजाला गदगदा हलवून संपूर्ण राष्ट्र जिवंत केलं पाहिजे, प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगून समर्थांनी ते कार्य केलं. बरोबर. आणि त्याला साजेशी भगवान श्रीकृष्णाचा राजनीती धोरण चातुर्यवाद होता. 100%. म्हणजे त्याचं बरोबर आपल्याला प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांचं चारित्र्य जर एका व्यक्तीमध्ये बघायचं आहे तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. निश्चितपणे. आता आपण बलिदानावर जेव्हा येतो तर हे बलिदान जेव्हा घडलं तुळापूर वळूच्या इथे, जेव्हा छोटी छोटी तुकडे करून भैरवगड पण घ्या. भैरव, बरोबर. जेव्हा ते आसपासचे गावातले लोक हे बघत होते की जो राजा आपल्यासाठी लढला, ज्या राजाचं मस्तक उडून पडलं आहे बाजूला, तेच मस्तक जे कधी जिजाऊंनी कुरवाळलं असेल, जे मस्तक कधी शिवबा त्याला धरून रडले असतील, ते मस्तक आता बाजूला पडलं आहे. तर त्या गावकऱ्यांची प्रतिक्रिया काय होती त्यावेळेसची? परत खूप महत्वाचा आणि समाजाला समजावा असा संवाद तुम्ही साधताय. मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो की औरंगजेबाच्या मानसिकता बघा बरं का, ते किती इस्लामला धरून आहेत. सर्वप्रथम म्हणजे औरंगजेबाने सांगितले
ज्या वेळेस इखलास खान, मुकर्रब खान, मार्तलब खान हे सगळे घेऊन येत आहेत संभाजी महाराजांना, त्यावेळेस तो म्हणतोय की जिथं जिथं इस्लामी वस्ती आहेत ना तिथनं घेऊन या. म्हणजे काय होणार आहे की हा मुळात एक हिंदूंचा राजा आम्ही पकडलाय हे त्यांना सांगता येईल. बरोबर, सिंह बांधला गेला. आता दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की औरंगजेबानी हे अत्याचार हलते ठेवलेले. तुम्ही म्हणताल की एकाच ठिकाणी जीभ कापली, एकाच ठिकाणी डोळे फोडले, एकाच ठिकाणी सगळे अत्याचार केले, तर असं झालेलं नाहीये. जो भैरवगड आहे, जो धर्मवीर गड आहे, त्या धर्मवीर गडावरती संभाजी महाराजांचे डोळे फोडले, संभाजी महाराजांची जीभ काढली, संभाजी महाराजांची कातडी सोलली. पण त्याच्यानंतर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांवरती जे अनन्वित अत्याचार केले ते हलत्या जागेत ठेवलेले आहेत. परत एक धिंड काढलेली आहे. असे वेगळे वेगळे अत्याचार औरंगजेबाने हलते ठेवलेत आणि तिथं प्रचंड इस्लामी मानसिकतेचा महासागर पसरलेला आहे. तिथं मुठभर हिंदू हे अत्याचार बघून काय करणार, पण त्याच्यातले प्रबळ मनाची लोक पुढे आले, ज्यांना आपण शिवले असं म्हणतो, आणि त्या शिवलेंनी ते क्षत्रिय कुळातले, ते क्षत्रिय घराणं आहे, आणि शिवले पुढे आले आणि त्यांनी शंभू राजांचं जे काही भेटलेले तुकडे ते घेतले आणि त्याला बडाग्नी दिला. बोला. बरोबर. आणि कधी कधी असं वाटतं की शंभू राजांचं बलिदान जर असं नसतं झालं तर महाराष्ट्र जागा झाला असता का त्याच्यानंतरचा? कदाचित. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या नंतरचा इतिहास फक्त वरच्यावर वाचलाय, असा सखोल जाऊन अभ्यास नाही केला. पण तुमच्या सांगण्यानुसार संभाजी महाराजांचं बलिदान शिवरायांचं चरित्र जिवंत ठेवायला आणि तिथून पुढे मराठ्यांचा पराक्रम उदयास आणायला इतकं मध्य केंद्रबिंदू आहे की संभाजी महाराजांमुळेच संपूर्ण भारत हिंदू म्हणून जिवंत आहे, लक्षात घ्या. बरोबर. जेव्हा मी शंभू राजांनंतरच्या इतिहासाचा अभ्यास करत होतो तेव्हा एक गोष्ट तर जाणवली की शंभूराजे गेले त्याच्यानंतर वय वर्ष 5 ते वय वर्ष 80 या वयगटातल्या सगळ्या लोकांनी दृढ निश्चय केला की आता औरंग्याला परत जाऊ द्यायचं नाही, आता याला याच मातीत गाडायचं. महाराजांची काय शिकवण होती, शिवाजी महाराजांची? आपलं युद्ध हे कोणा व्यक्तीसाठी नाही, आपलं युद्ध हे ध्वजेसाठी आहे, आपलं युद्ध हे तत्वासाठी आहे. आणि त्यामुळे राजधानी सुद्धा पडली तरी महाराष्ट्र 27 वर्ष लढत राहिला आणि औरंगजेबाला याच मातीत गाडलं आणि त्याच्यानंतर मग मराठा साम्राज्य दिल्लीपर्यंत पोचलं आहे. तर शंभू राजांच्या बलिदानाची ही सर्वात मोठी जाणीव ही लोकांना तेव्हा पण झाली आणि मला असं वाटतं आत्ताच्या समाजाला पण ती गोष्ट कळली पाहिजे की मराठा साम्राज्य जे चढलं की पुढे कोणा गीतकारांनी लिहिलं की कळस चढला मंदिरावरी विक्रम झाला नभा नाहला रक्ताने पेशवा. हे गीत लिहिण्यासाठी जी प्रेरणा आली ती शंभूराजांच्या बलिदानानंतरच आली, शंभूराजांच्या बलिदानामुळेच आली असं मला वाटतं. याच्यावर तुमचा काय विचार? निसंशयपणे. पहिलं तर तुम्ही जे आता गीत ऐकवलं त्याने अचानक रोमांच उभं राहिलं अंगावरती आणि प्रचंड प्रेरणादायी आहे. संभाजी महाराजांना ज्या मानसिकतेतून मारत होते ना ती मानसिकता उघड होती. संभाजी महाराजांना कशा प्रकारे मारायचे, कशा प्रकारे हालहाल करायचे, मुद्दामून संभाजी महाराजांना वेदनांवरती पण वेदना द्यायच्या. त्या दुःखातून जर तो बाहेर येतोय तर त्याला त्या दुःखावरती पण दुःख द्यायचं आणि दुसरी यातना, दुसरी इजा त्याच्यावरती करायची. ह्या मानसिकतेवरती पूर्णपणे औरंगजेब एकरूप होता आणि ती मानसिकता म्हणजे इस्लाम, दुसरं काही नाही. आणि म्हणून संभाजी महाराजांनी एक उत्तर दिलं ना, राष्ट्रीय उत्तर, की हे अशा अत्याचार करतील तर मरा पण धर्म सोडू नका, तुम्ही पूजल्या जाताल. संभाजी महाराजांनी एक वेगळा पाठ भारत मातेच्या हृदयावर लिहिलेला आहे, ते म्हणजे त्यांचं बलिदान. आणि न भूतो न भविष्यती. मला वाटत नाही संभाजी महाराजांसारखं बलिदान भविष्यात कधी कोणी घडवू शकलं. गेले ना लोक, धर्मासाठी गेले, 4-5-10 दिवसात संपले. पण संभाजी महाराज 32 दिवस संपूर्ण हाल अपेष्टा सहन करत होते. विजयराव देशमुखांनी जर सांगितलंय की तुम्ही त्यांच्या गावचे, विजयराव देशमुखांनी तर सांगितलंय की शंभू छत्रपतींनी काही कालखंडानंतर अन्न पाण्याचा त्याग केला. शरीरात अन्न पाणी नसताना काय हाल होतात, किती अशक्त होतं शरीर, आणि अशा अशक्त शरीरावरती सुद्धा औरंगजेब इस्लामी मानसिकतेने हाल करत होता, मा सोडून काढत होता. काय म्हणावं औरंगजेबाला?
आत्ताची लोक पूजा करतायत, हा. मशिदीत पूजा चालू झाल्यात औरंगजेबाच्या. हा, जर संसदेमध्ये टिपू सुलतानचे फोटो लावलेले आहेत आणि आता काही दिवसांनी औरंगजेबाचे लावतील. बरोबर. पण याद राखा, संभाजी महाराजांचे भक्त आहोत, नागडे करून मारू आम्ही, नागडे करून. आणि आपण या मानसिकतेविरुद्ध शंभूराजांचं बळ कुठून आलं याच्यात शंभूराजांच्या बालपणात जर आपण गेलो तर आपल्याला हे दिसतं की जिजाऊ माँसाहेबांनी एक उपदेश शंभूराजांना दिला की शंभू बाळ, तू आज जर जनकल्याणासाठी मृत्यू पत्करतो आहे तर तो करुणामय मृत्यू नक्कीच आहे, पण त्यांनी समाज कल्याणाचा फारसा काही होणार नाही. दुर्जनांनी जे अत्याचार करतात ते त्याच्यासाठी प्रचंड कष्ट घेतातच आहे, ते त्यांचं शरीर बळकट करतातच आहे. त्यामुळे दुर्जनांनी किंवा सज्जनांवर आघात करणारी शक्ती आणि सज्जनांवर आघात करणारं शस्त्र भस्मसात करून टाकण्यासारखं बळ तुम्ही तुमच्या मनगटीत आणा, तेव्हा इथे समाजाचं कल्याण होणार आहे. आणि ते बळ शंभूराजांनी आणलं, ते अनुसरून दाखवलं. ही प्रेरणा मला असं वाटतं की आजकाल प्रत्येक मुलांनी घ्यावी की जर तुम्हाला समाजासाठी काही करायचं आहे तर शंभूराजांकडे बघा, तब्येत बनवा. अध्यात्माची शक्ती आणि शक्तीची साधना या दोन्ही गोष्टी आज मला असं वाटतं समाजाला हव्या. याच्यावर तुमचं काय मत आहे? संभाजी महाराजांचा प्रेरणा माझ्या जीवनात खूप पहिल्यापासून आहे आणि संभाजी महाराजांना मी हृदयात पूजतो. त्यामुळे मी याच्यात काही अतिशयोक्ती सांगत नाही. कुणीही मला आव्हान द्यावं मी ते स्वीकारतो. मी रोज 1200 सूर्यनमस्कार आणि माझी 10 किलोची गदा आहे. गदेचा व्यायाम भारतीय संस्कृती पद्धतीने मी व्यायाम करतो. बरोबर. कारण उद्या इस्लाम चढणार आहे आपल्यावरती. चढणार आहे म्हणजे मी अपशब्द नाही बोलत आहे, तो आक्रमणरित्या चढणार आहे असं म्हणतोय. इस्लाम आपल्या विरुद्ध सगळ्यात तयाऱ्या करत आहे. जर इस्लामचा सर्वनाश करायचा असेल, इस्लामला संपवायचा असेल, इस्लामचा प्रतिउत्तर राष्ट्रभक्तीतून द्यायचा असेल तर निश्चितपणे संभाजी महाराजांकडे पाहून, हनुमंताकडे पाहून आपण आपली शरीरदृष्टी कमवलीच पाहिजे. बरोबर. शंभूराजे यांच्या कथा संपतच नाहीत. बरोबर आहे. एका प्रसंगावरून दुसरा प्रसंग बरोबर जन्माला येतोच. बरोबर आहे. एका प्रश्नावरून दुसरा प्रश्न जन्माला येतोच. याच्या घेऊन अजून एक प्रश्न आहे की शंभूराजे तंत्रसाधनेकडे काही त्यांचा कल होता का, की त्यांना एवढं प्रचंड शारीरिक आणि आध्यात्मिक बळ होतं? तर एक प्रश्न असा येतो की जेव्हा हे अत्याचार सहन करणं हे कोणत्या सामान्य पुरुषाच्या क्षमतेच्या पलीकडची गोष्ट आहे, तर त्यांना तुम्हाला काय वाटतं की त्यांना कोणती साधना होती का, किंवा कोणत्या पद्धतीचं बळ होतं त्यांना? निश्चलपूर गोसावी हे एक पात्र आपल्याला इतिहासात वाचता येतं. त्यांच्या अभ्यासाच्या आधारे आपल्याला अशी गोष्ट समजते की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना त्यांनी तुळजा भवानीचा एक मंत्र देव केला होता, ज्याच्या आधारे संभाजी महाराज यज्ञ करत असत, ज्याच्या आधारे संभाजी महाराज हे तंत्र साधनेकडे नव्हते. कारण महाराष्ट्राची एक परंपरा अभ्यासली तर ती भक्ती परंपरेसोबत एकरूप झालेली आहे. कारण इथं रामदास स्वामी आहेत, इथं जगद्गुरु तुकोबरा आहेत, इथं ज्ञानेश्वर महाराज आहेत. यांचे संस्कार आहेत ना हो, बरोबर, आपल्यापर्यंत पोहोचलेत तर शिवरायांपर्यंत पण आलेच असतील ना. बरोबर. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी भक्तीलाच आपलं शरीर मानलेलं आहे, शरीरालाच आपली भक्ती मानलेली. भक्तीपासून ते वेगळे नाहीयेत. तसे त्यांचे श्लोक सुद्धा सापडतात आपल्याला लिहिलेले संभाजी महाराजांचे. तर तिथेच समजतं की इस्लामला हरवायचं असेल तर नामस्मरणाची शक्ती पाहिजे. इस्लामचा सर्वनाश करायचा असेल, ख्रिश्चनांच्या बुद्धिवादापासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर नामस्मरणाची शक्ती पाहिजे. बरोबर. म्हणजे तुकोबाराय सांगून गेले ना, आम्ही रामकृष्ण हरी म्हणतोय पण उगीच विठ्ठल होता का, तो आहे का, त्याची आध्यात्मिक शक्ती आहे का, हे बघायला जाताल तर आमच्यासारख्या वीरांचा सामना करावा लागेल. आमच्या देवांवर नाही शंका घ्यायची. तुमचा अल्लाह दिसला नसेल कुठे, तुमच्या येशूच्या बाबतीत अनेक शंका कुशंका असतील, पण आमचा राम होता, आमच्या रामाचा पराक्रम आहे म्हणून आम्ही पूजतो, आमच्या कृष्णाचा पराक्रम आहे म्हणून आम्ही पूजतो. द्रौपदीच्या अश्रू कृष्णाने बघितल्यानंतर लाखो जणांचे मुडदे पाडलेले आहेत. आमच्या शिवाजी महाराजांचा पराक्रम आहे, देवीला साक्षी मानून अफजल खान फाडून फेकून दिलेला आहे म्हणून आम्ही पूजतो. औरंगजेबाच्या डोक्यावरचा इस्लामी किमांश खाली उतरवलेला आहे हिंदूंचं रक्षण करता करता म्हणून आम्ही संभाजी महाराजांना पूजतो. हिंदूंच्या पूजेवर भक्तीवर संशय घ्यायचा नाही, कारण त्याला शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा अधिष्ठान हे त्याचं उत्तर. बरोबर. म्हणजे तुम्ही जर सज्जनांसाठी मृत्यू पत्करता आहात की बाबा रे त्याला मारायच्या ऐवजी तू मला मार, हा करुणामय मृत्यू नक्की असू शकतो. पण जर तुम्ही
ती मानसिकतेवरतीच तुम्ही आघात करता आहात. तुमचा मनगटात तेवढं बळ आहे की दुर्जनांनी जे आघात केले ते तुम्ही भस्मसात करू शकतात. तर ती सुद्धा जास्त मोठी गोष्ट आहे. नवे तीच सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे हे आपल्याला शंभू चरित्रातनं जाणून येतं. निश्चितपणे आपल्याला ते लक्षात येतं. आणि अजून एक गोष्ट मी इथे प्रस्थापित करू इच्छितो ती अशी आहे की संभाजी महाराजांनी सर्वत्र जे कार्य केलेलं आहे, संभाजी महाराज जे कार्य करत होते, मला असं वाटतं की त्या द्रौपदीचं अश्रू बघितल्यानंतर कौरवांचं वाटोळं केलं सगळं श्रीकृष्णांनी. आणि श्रीकृष्णांनी संपवलं, म्हणजे ज्या दुष्ट शक्तीला संपवणं गरजेचं आहे ते श्रीकृष्णांनी संपवलं. पण गांधारीचा श्राप मात्र भगवंताला घ्यावा लागला. भगवंतानी तो स्वीकारला का? धर्मकल्याणासाठी. बरोबर. तुम्हाला असं वाटत नाही का कुठे की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी जर हे बलिदान पत्कारलं नसतं तर भविष्यात ते हिंदूंवर चालू असणारे अत्याचार होते, ते संभाजी महाराजांनी भविष्यातले सगळे अत्याचार आपल्यावरती स्वीकारले. कारण औरंगजेब हा इस्लामी मानसिकतेला प्रबळ करणारा दुष्ट आत्मा आहे आणि इस्लाम त्याला अजून पण मानतो. तर हेच अत्याचार पुढे सरकले नसते हे कशावरून? बरोबर. संभाजी महाराजांनी ते स्वतःवरती घेऊन खूप मोठं राष्ट्रकार्य केले. बरोबर. जसं धर्मकल्याणार्थ भगवान श्रीकृष्णांनी गांधारीचा श्राप स्वीकारला आणि धर्माची संस्थापना केली ना, त्या भगवान श्रीकृष्णांच्या चारित्र्यात तेवढं मोठं पावित्र्य, तसंच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या चरित्रात पावित्र्य हे सांगणं मला काहीच दुय्यम वाटत नाही. बरोबर. आणखीन एक उल्लेख मला असा घ्यावा वाटतो जो शक्यतो लोक घेत नाहीत, पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने जी शक्ती मिळाली ती सगळ्यात जास्त शक्ती आपल्याला त्यांच्या धर्मपत्नी येसुबाईंमध्ये दिसते. मला ते बाहुबलीमध्ये एक पात्र आहे, काय नाव आहे त्यांचं, त्यांची ती देव, ती रोज त्याच्या स्मशानात देवसेना, ते जे पात्र आहे ना, म्हणजे येसुराणी त्याहून खूप मोठे आहेत. पण लक्षात घ्या ना की औरंगजेबासोबत राहून इस्लामला बळी पडायचं नाहीये. आपल्या पतिदेवांचंच त्यांनी आचरण केलं असेल ना. आत्ताच्या मुली ज्या लव जिहाद मध्ये फसतायत त्यांनी येसुराणी साहेब वाचा, कधीतरी सईबाई साहेब वाचा, जिजाऊमा साहेब वाचा, त्यांना कळल राष्ट्रासाठी योगदान काय असतं. बरोबर. आणि म्हणजे शंभू राजांच्या बलिदानानंतर येसुबाईंनी साधारण किती वर्ष किती कालखंड रायगड लढवत ठेवला, म्हणजे राजाराम महाराज तिकडनं निघू शकले? वेगळे वेगळे कागद सांगतात, पण माझ्या अंदाजे म्हणजे संपूर्णरित्या मराठ्यांच्या परंपरेला आदर्श वाटावा असंच कार्य त्यांनी इथं असताना केलं. अगदी पेशव्यांना पण त्यांची प्रेरणा मिळाली, त्याचं कारण येसुराणी साहेब आहेत. बरोबर. आणि त्याच्यानंतर शंभूराजांचं बलिदानामुळे त्यांना ही सुद्धा प्रेरणा मिळाली की आपल्या पुत्राला योग्य ते संस्कार मुघल छावणीत सुद्धा आपण द्यायचे आणि आपल्या पुत्राचं रक्षण आपल्याला मुघल छावणीत सुद्धा करायचं आहे. ही प्रेरणा शंभूराजांच्या बलिदानानेच येसुबाईंना आली असेल. 1000%. कारण तुम्ही लक्षात घ्या, मला छत्रपती शाहू महाराजांबद्दल म्हणजे शंभूराजांचे जे सुपुत्र आहेत त्यांच्याबद्दल इतके आस्था आहे की ते खूप आध्यात्मिक होते आणि विरक्त पण खूप होते. म्हणजे कुठे जायचं असेल तर धोतर नेसली, अंगावरती पंचा घेतले, रुद्राक्षांच्या माळा घातल्या आणि सगळ्यात मोठं राजकारण त्यांनी साध्य केलेलं, त्याला राष्ट्रकारणाचा अधिष्ठान आहे. एका जागेवर बसून अख्ख्या मराठा साम्राज्याचा विस्तार कुणी केला असेल तर तो छत्रपती शाहू महाराजांनी केलेला आहे. वंदन केलं पाहिजे यांच्या परंपरेला, पुजले पाहिजेत हे सगळे पात्र, आणि त्याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचं नाव सुद्धा मराठ्यांच्या इतिहासामध्ये सगळ्यात उंचावर नेऊन ठेवलं पाहिजे. बरोबर. आणि यासोबत आणखीन एक नाव जे शंभूराजांच्या बलिदानामुळे ज्यांना जाणीव होती की आपण स्वराज्यासाठी काय करावं, ते म्हणजे बाळाजी विश्वनाथ. बरोबर आहे. ते म्हणजे बाजीराव पेशव्यांचे वडील. आणि म्हणजे कसं आहे ना, शाहू महाराजांनी एक उल्लेख केलेला आहे की तुम्ही लाखोचं सैन्य एका बाजूला टाका आणि बाजीरावांना एका बाजूला टाका, तर मी बाजीरावांची निवड करेन. हे तर मला तिथे असं आठवतं की भगवान श्रीकृष्णांची नारायणी सैन्य आहे आणि एका बाजूला भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवान श्रीकृष्णांना राजकीय धूर्तता आहे. बरोबर. तीच राजकीय धूर्तता इथे बाजीराव पेशव्यांना होती आणि ते अत्यंत विश्वस्त होते. म्हणजे मराठा साम्राज्याचा विस्तार बाजीराव पेशव्यांनी केलेला आहे. बरोबर. मला असं वाटतं बाजीराव पेशव्यांच्या
वैयक्तिक आयुष्यात डोकावून बघण्यापेक्षा त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी घ्या, राष्ट्र प्रबळ करा. आता इथे नाव द्यायचं होतं बाजीराव पेशव्यांचं, तर ब्रिगेडच्या लगेच पोटात दुखलं. काय गरज नाहीये. मराठ्यांचा इतिहास, छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अपेक्षित जीवन ते जगलेले आहेत. बरोबर. आणखीन एक प्रश्न असा पडतो, म्हणजे आता हा मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही आत्ताच्या लोकांना काय सांगाल? जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपण सांगतो आणि छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान खास आपण सांगतो, तो सोहळा आपण सगळा पूर्ण सांगतो की सोहळा नाही पण तो प्रसंग आपण सांगतो की कसा छळ केला गेला किंवा हे, तेव्हा सामान्य लोकांची प्रतिक्रिया अशी असते की नाही बाबा ऐकवत नाहीये, हे आम्हाला सांगू नका. ही हृदयाची तुमची काय म्हणतात निर्बलता, याच्यापासून समाजाला जर वरती आणायचं आहे की तुम्हाला तेवढं शक्तिमान बनायचं आहे की तुम्ही हा इतिहास ऐका पहिले आणि मग समजून घ्या. लोक तर ऐकायला पण तयार नाही. का? नाही बाबा ऐकवतच नाही, किती हाल, ऐकवत नाही. या निर्बलतापासून समाजाला वर कसं आणायचं? कसं आहे ना, संभाजी महाराजांचं बलिदान हे जर सांगायला गेलो आपण तर ते सूर्याच्या आगेला चटका देणार आहे. तर रोज संभाजी महाराजांचं स्मरण करून आपल्या हृदयातली ढिल्लेपणाच निघून जातो, नाही का? आपलं हृदय असं पिळसट राहत नाही त्यांनी, अत्यंत प्रखर, आणि शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी लढत राहण्याची जी मानसिकता आहे ती संभाजी महाराजांच्याच बलिदानातून येते निसंशयपणे. बरोबर. नाही, खरं आहे. कारण समाजाला आता ही गोष्ट समजून घ्यायची जास्त गरज आहे, निसंशयपणे. कारण की आज तुमच्यावर जेव्हा संकट येणार आहे तेव्हा तुम्ही प्रेरणा कुठून घेतात? तुम्ही प्रेरणा इकडनं घेतात. बरोबर आहे. की तुम्ही इकडे वाकायचं नाहीये, ही प्रेरणा शंभूराजांकडनंच तुम्हाला मिळू शकते. नक्कीच. संभाजी महाराजांच्या या सगळ्या बलिदानाचा बोध, या सगळ्या बलिदानाचा सार आपण घेतला पाहिजे. आपण इतिहास अभ्यासला पाहिजे आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये ज्या काही शंका कुशंका आहेत त्या अभ्यासातून सोडवल्या पाहिजेत. बरोबर, असं मला वाटतं. खरं. आणि चुकीच्या गोष्टींचा जो प्रसार होतो आहे त्याच्या विरुद्ध आपण बोलले पाहिजे. म्हणजे जे आजकालचे लोक बदनामी करायला जातात त्याच्या विरुद्ध तेवढंच कडवटपणे आपण उभे राहिलं पाहिजे की नाही, हे चुकीचं आहे. बरोबर. गुढीपाडव्याबद्दल म्हणताय का? बरोबर. म्हणजे गुढीपाडव्याच्या एक दिवसा पहिलेचा दिवस निवडला होता, बरोबर? तर तो का निवडला? गुढीपाडव्याच्या म्हणजे याचं विस्तृत उत्तर देऊ तुम्हाला. बिलकुल. संभाजी महाराजांच्या बलिदानामध्ये औरंगजेबाला एक सवय होती, म्हणजे इस्लामी परंपरेलाच ती सवय होती की मारायचा आणि मुंडकं भाल्यावरती ठेवायचं आणि त्याची सगळीकडे मिरवणूक काढायची, पुढे एक चांद तारा ठेवून. का केलं हे? कारण इस्लामी दहशतवाद प्रस्थापित करता आला पाहिजे. बरोबर. त्यामुळे हे सगळं केलं. तर ज्यावेळेस गुढीपाडवा हा हिंदूंचा सण आहे, त्याला पूर्ण शास्त्रीय आधार आहे, आणि ज्ञानोबा राय असतील, जगद्गुरु तुकोबा राय असतील, समर्थ रामदास स्वामी असतील, यांनी गुढीपाडवा लिहिलेला आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राजगडावरती एक माल उतरलाय, तो गुळ आहे, गुळ. तो चैत्र प्रतिपदेला म्हणजे सणाच्या दिवशी गोड घरात आलं असा उल्लेख आहे. म्हणजे गुढीपाडवा आधीपासून साजरा होतोय. बरोबर. संभाजी महाराजांना मारलं म्हणून गुढीपाडवा प्रस्थापित केला असं काही नाहीये. म्हणून औरंगजेबांनी ठरवलं की यांचा मराठी माणसाचा एक सणच खंडित करूया. आणि अजून एक गैरसमज दूर करतो. लोकांना वाटतं की राम घरी आले म्हणून गुढ्या उभारल्या. नाही, शालिवाहन शके ज्या राजांनी म्हणजे आपल्यावरती आलेले भरपूरसे परकीय आक्रमण लोटवले, आणि जसे छत्रपती शिवराय शककर्ते झालेत ना, तसं शालिवाहन जो होता आपल्या देशात त्याचं खूप मोठं योगदान आहे. त्याच्या पराक्रमाचं स्मरण म्हणून गुढीपाडवा आहे. बरोबर. आम्ही खूप मोठा आहे, प्रत्येक प्रांतात वेगळा वेगळा साजरा केला जातो. बरोबर. म्हणून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं बलिदान, इथले सण, इथली संस्कृती, इथला इतिहास जिवंत राहावा म्हणून आहे. जर संभाजी महाराजांच्या बलिदानातनं बोध घेणार नसेल आणि गुढीपाडवा आपण बंद करून टाकणार असेल तर ती संभाजी महाराजांच्या चरित्राची विटंबना आहे, हे निसंशयपणे. बरोबर आहे. खूप मोठी गोष्ट बोलला तुम्ही. आणि संभाजी महाराजांच्या जीवनातनं आपण आत्ता कोणत्या गोष्टी आत्मसात कराव्या? संभाजी महाराजांसारखंच देशावरती प्रेम करावं, देवसेवा करावी, संत सेवा करावी,
धर्माचं रक्षण करावं, जिथं आघात असतील तिथं प्रतिआघात करावेत, परिणामांची चिंता बाळगू नये. आणि जर खरंच धर्माच्या वाटेवरती जर बलिदान आलं तर त्या बलिदानाला संपूर्ण ताकदीनिशी समोरं जावं. हेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं बलिदान, इस्लामी मानसिकतेला नष्ट करण्याची महाशक्ती त्याच्यात लपलेली आहे, हे निसंशयपणे. मी तुम्हाला एक विनंती करणार आहे जी बोला. की तुम्ही खूप सुंदर खड्या आवाजात छंद गाता. हा हा. आत्ता जसं तुम्ही एक पोवाड्यातलं सादरीकरण केलं तसं ते जय जयंती जय जे भगवतीकडं कविराज भूषणांनी केलेली प्रार्थना आहे ती करावी तुम्ही, अशी माझी विनंती. बिलकुल. ती कविता अशी आहे: जयति जयति जय आदि शक्ती जय कालिका पर्दिनी, जय मधुकैटभ छलनी देवी जय महिषहि मर्दिनी, जय चमुंडी जय चंडमुंड भंडासुर खंडिनी, जय सुरक्ति जय रक्त बीज बिड्डाल भिंडिनी, जय जय निशुंभ शुंभद्दलनी भनिभूषण जय जय भननी, सरजा समत्त शिवराज कहे देहि विजयते जगजननी, देहि विजयते जगजननी. अशीच आदिशक्ती आई तुळजाभवानीला प्रार्थना करत राहू. संभाजी महाराजांचं बलिदान सर्वत्र समजलं पाहिजे, संभाजी महाराजांचं प्रबळ अधिष्ठान सर्वत्र प्रस्थापित झालं पाहिजे आणि संभाजी महाराजांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून देशाला प्रबळ केलं पाहिजे. आज तुम्ही इथे आलात, इतकं सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलं, याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.